डोंबिवली डोंगरीजवळ जाधववाडीत काल रात्री रक्तरंजित थरार. आधी भावाला फोन करून बाहेर बोलावलं. 10 ते 15 जणांनी जीवघेणा हल्ला केला. वाद सोडवायला गेलेले वडील बाबा जाधव यांच्यावर लोखंडी रॉडने निर्दयी प्रहार आणि जागीच मृत्यू. मुख्य आरोपी अजूनही फरार. पोलिसांच्या कारवाईवर संतप्त सवाल. कुटुंबाचा इशारा, सर्व आरोपी अटक झाल्याशिवाय अंत्यसंस्कार नाही. गुंडांना नेमका कोणाचा वरदहस्त? कायदा कुठे झोपला आहे? डोंबिवली हादरलंय. न्याय मिळणार का? पहा फक्त सत्य संघर्ष मीडिया. काल रात्री 11:30-12च्या दरम्यान जी काही घटना घडलेली, आपले पदाधिकारी राहुलजी जाधव साहेब आहेत, त्यांच्या वडिलांवरती प्राणघातक हल्ला करून त्यांना जीवे ठार मारण्यात आलेले आहे. ही फार निंदनीय आणि शोकांतिक आहे. या होम डिपार्टमेंटवरती शोकांतिक आहे, या कायद्यावरती शोकांतिका आपण व्यक्त करू शकतो. कारण कायद्याचं भय राहिलेलं नाही आजकाल. कुणी येतो, कुणी कुणाला मारत राहतो, घरात घुसून काय मारतात, कुठेही अडून त्यांना मारलं जातं. हे कुठेतरी थांबलं पाहिजे. आज जी काही घटना घडलेली आहे ती फार दुःखनीय आणि निंदनीय आहे. या प्रशासनाबद्दल जे एखाद्या व्यक्तीला घरातून बोलून घेणे आणि त्याला मारणे, त्याच्यानंतर तो पळून गेल्यानंतर त्याच्या घरी जाऊन त्याच्या घरच्यांना मारणे, हे कितपत योग्य आहे? आणि प्रशासन या प्रकरणात अजूनपर्यंत गांभीर्य का नाही घेत? ज्याच्यातले जे 12 आरोपी आहेत, त्या 12 आरोपीमध्ये 7 आरोपी का 5 आरोपी पकडण्यात आलेले आहेत. उर्वरित जो काही आरोपी आहेत ते फरार आहेत. त्याच्यातला मुख्य आरोपी आहे पाटील नावाची व्यक्ती, त्यालाही अजून पकडण्यात आले नाही. तो पूर्ण घरासकट पळून गेलेला आहे. तर त्याला तात्काळ पकडण्यात यावं. त्याच्यानंतर संबंधिताच्या मागे, या गुंड लोकांच्या मागे कोणाचा वरद असते? कुठल्या लोकांचं वरद असते? कुठल्या गॉडफादर यांच्या पाठीशी आहेत? यांना पाठीशी घालणारे जे लोक आहेत त्यांच्यावरती कारवाई झाली पाहिजे आणि ती तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे. जोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होत नाही तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी पक्षाच्या वतीने जी काय बॉडी इथे आपल्या शास्त्रीनगर हॉस्पिटलला आणण्यात आलेली ते आम्ही ताब्यात घेणार नाही किंवा त्याचं आम्ही कुठल्याही प्रकारे स्वीकार करणार नाही. याबद्दल प्रशासनाने फार गांभीर्याने घेऊन तात्काळ संबंधित जे गुन्हेगार आहेत, जे मुख्य आरोपी आहेत, यांच्या पाठीशी जे लोक आहेत, ज्यांच्या आशीर्वादाने जे काही चालू आहेत, त्यांच्यावरती तात्काळ कार्यवाही व्हावी हीच आपल्या प्रशासनाला माझ्याकडनं विनंती आहे. ठीक आहे. ही जी घटना घडली आहे त्याबद्दल नेमकं काय माहिती देणार? सर्वप्रथम वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही या घटनेचा जाहीर निषेध करतो. आणि ही घटना काल 28 तारखेला रात्री 11:30-12च्या दरम्यान ती घटना घडली. एक 12 ते 15 जणांचा जमाव त्या ठिकाणी यांच्या घरापर्यंत आला. त्यांच्या भावाला बोलून घेतलं, त्याला मारायला सुरुवात केली. नंतर यांच्या वडिलांनी हे धावत गेले. मग वडिलांना तो घाव बसला आणि ते जागीच मृत्युमुखी पडले. तर घटनास्थळी जेव्हा राहुल जाधवनी प्रथम त्यांनी मला फोन केला, मग मी त्वरित आपले मानपेडाचे सिनियर पी आहे आपले संदीपान शिंदे साहेब, त्यांना कॉल केला की साहेब अशी घटना घडली आहे आणि तिथे तात्काळ मदत पोहोचावी. तर तेव्हा सिनियर साहेबांनी त्वरित कुठलाही विलंब न करता त्या ठिकाणी मदत पोहोचवली. परंतु तिथे झालं असं की त्या 12 ते 15 आरोपीचे तिथे म्हणजे होते घटनास्थळी, जसं त्यांनी सांगितलं जबाबामध्ये राहुल जाधव यांनी, तिथे 6 ते 7 जणांना आतापर्यंत अटक झालेली आहे. आणि ज्यांनी त्यांच्या वडिलावरती जो घाव मारला आहे अजूनपर्यंत त्याला अटक झालेली नाही. तर या आमच्या पक्षाच्या वतीने, वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आणि तमाम या जिल्ह्यातील समाजाचे किंवा आंबेडकरी चळवळीचे जे कार्यकर्ते आहेत त्यांची सगळ्यांची हीच मागणी आहे की जो मेन आरोपी आहे तो ज्याला जोपर्यंत अटक होत नाही तोपर्यंत आम्ही इथून बॉडी हलवणार नाही, असं सगळ्यांनी निर्धार केला आहे. आणि थोड्याच वेळात